ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेय ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आयला तसले आणि सांस्कृतिक कार्यक्रमा भितरी भाग घेतले तसले मागिले सगळे लोकांक हार्दिक जाता तसले स्वागत। एक गाव, ते गावा भितरी एक सद्गृहस्थ वास करता आशिल्लो। देवता भक्ती तेजे भितरी जास्त आशिल्ले। धर्म कर्म संयोग्य कितकी सहजानुची तेका पोटा भितरी दूख सुरवात जाले। तेजे उपचार करून घेवका कमी करून घेवका म्हणचे बदल तो नगराचे डॉक्टरा कडेन गेलो आणि थंय वचून दाखयलें तेणें। डॉक्टरांनी सगळे चॅकअप केले, तपासण केले, पळयले नंतर अंतिम जावन ताका सांगलें, पळय मारया तुगे पोटा भितरी एक फोड जाला, गांठ अशी जाला, ते निमित्त तुका पोटा दुखी येता आसा। अशें जावंक गे न्हू। जर तुका पोटा दुखी कमी जावका तेन्ना ते गेड्डो ते फोड ऑपरेशन कटकन काडका म्हणून। प्रायः हे गृहस्थाक ऑपरेशन म्हण सांगल्यार तितलें जमत ना, भंय दिसता। अशें ताणें सहजान विचारलें, गोळी दिन ह्या कमी करूं जावत ना? डॉक्टरान सांगलें जावत ना ते गोळी दिन कमी करूंक, कारण आमी जे गोळी ताका लागू पडतना ते कटकन काडचेची। अशें जावंक गे न्हू। जर तुगेले अनुमती आसलेली ऑपरेशन करया आमी म्हण सांगलें म्हणजे अनिवार्य करून घेवपाची। पोटा दूख सहन करूं जावत ना म्हणजे चिंतनेचेरी तेणें होकार दिले। डॉक्टरांनी तेगेले पोटाचे ऑपरेशन करून घेवन स्टिच करून घेवन परतून ताका धाडले घराक। वच केलेरी आरामशीर ह्यो घरा गेलो आनी एक 15 दीस जाले की ना की परत डॉक्टरा कडेन आयलो। डॉक्टर आश्चर्य, कितले मारया आज आनी तूं परतून येवन सोड मगो हांगा, कारण कितें? बाकी कसलें कारण ना। आनी कितें आयिल्लें तूं? दूख केमेलें तुगेलें? हय डॉक्टर माम, तुमी सांगले अशीची पोट्टा आशिल्लें मागेले कितें पयलीं दूख आसा तें पुरो कमी जाला। आनी कितें आयिल्लें तूं? ना खंय की पोटा भितरी चिमटलीशी जाता भितरी कर म्हाका खंय खंयची। अशी जावंक गे न्हू विचारचें आयला। चिमटलीशी जाता आसा? हय चिमटलीशी जाता आसा। चे कशी जाता? पळया म्हण गे न्हू डॉक्टरांनी परत पोटाचे एक्सरे काडून पळयले। एक्सरे काडून पळयल्यार ऑपरेशन करता आसतना एक चिमट भितर सोडलें डॉक्टरांनी। अशा स्टेजी खातीर करतली चिमट भितर हे करतली
ते उदक पिलतना खालतना चिमटीता उरता भितर दिकांनी ह्याक त्रास येता असा त्यानं डॉक्टरान सांगले थो कितें करता रे मारया मागीर एक गडबडी निमित्त मागीर एक चिमटो तुगे पोट्टा भितर येवन गेले कडे आत्ता मुखारी आनी कितें करचें आसता आनी पोट कापचें आनी भायर काडचें आनी कापका पोट उपाय ना रे ताका राम रामा म्हणलो आनी न्हिदलो अनस्थिया डॉक्टरान दिले पोट कापले आनी चिमटो भायर काणगे न्हू दाखयले ताका संतोष परत स्टिची केले परत ह्यो घरा गेलो वता आसतना हांसता हांसता वचून पावल्यो घराक आनी 15 दीस जाले की ना की परत प्रत्यक्ष डॉक्टर येतात डॉक्टरान विचारलें आनी कितें येयलें तूं आनी परतून चिमटेली येता आसता खंय तरी ना 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 दूख आसा पोटाक ना 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 आनी कितें आयलां एक पट्टी डॉक्टर माम तोप्पलेशी जाता पोटा भितर म्हाका तोप्पलेशी जाता तुका हय हां पळया म्हण आनी एक पट्टी एक्सरे काण पडलेली रे एक सूय पोटा भितर उडून गेला शिंवत आसतना तेन्ना डॉक्टरान सांगलें कितें करचें मारया तुगेली दुर्दैव की मागीर वायट टायम की एक सूय तुगे पोट्टा भितर उरून गेला ते एक पट आडे बसता तेन्ना तुका तोपलेशें जाता आत कडेन परिहार कांय ना आनी परत पोट कापचें तें सूय भायर काडचें आनी पोट कापका राम रामा हडना डॉक्टर माम हें सहन करूं जावत ना म्हाका तें तोपचें पोट्टा भितर करया म्हूण सांगलो आनी पुनः डॉक्टरांनी अनस्थेशिया इंजेक्शन दिवन घेवन पोट कटकले कटकगे न्हू ते सुई कांटाक दाखयले पळय हेची सुई तुगे पोट्टा भितर आशिल्ली अशान हें काडलां म्हणजे भितर ते सदग्रह आसता कितले एक आनंद समाधान जालें एक सुई भायर पडले म्हणून 2 मिनट जाले डॉक्टर म्हाका विचारता डॉक्टर जी तुमी कितें करता आसा आतां तेन्ना डॉक्टर सांगता आसा ना रे तुगे पोटाचे सुई कटकन काडलें पोट आतां न्ही स्टिच घालता आसा बरें करून न्हू डॉक्टर तें काम करनाकाच हां स्टिच घालचें ना अशें सोडचें पोट हां अशें सोडक म्हूण सांगलें ना आनी कितें करका हें पोट एक काम करया डॉक्टर माम जिप्प घालून सोडया म्हळ्यार पोटाक जिप्प हय आतां तुमी सुता उंडी पोटा भितर उरचें आनी काडचें मुखार पट्टी येवचें तें नाका म्हाका जिप्प घालून सोडया केन्ना जोगा ठरकने व्हरचें काडचें आनी ठरकने व्हरचें म्हणचे भितर डॉक्टर हांस की रडकी म्हूण कळना खंय हें कथा सत्य है की नाही की गुतना जाल्लेरी अनेक इतले डॉक्टर लोकां निमित्त जावचे अवांतर हें जिवना भितर आमी मस्त पळयताचे रोग खंयची उरता खंयची गोड दिताची कडेन सोरे म्हणटाची आनी दुसरी गोड दिताची आनी ते सोरे म्हणटा आनी दुसरी गोड दिताची अशें जावंक गे न्हू आज प्रायशः मनुष्य अत्यंत दुस्तर जालें तसलें जिवना भितर प्रसंगा भितर पळोवन गे न्हू तेगेलें आरोग्याची वायट कंग येता आसा रोग रुजीन येवचें ना म्हूण सांगे न्हू सांगचें कांय जावत ना जाल्यार आयल्या रोग रुजिनाक सुमो उपचार जाल्यार मात नेवे आमी आरोग्यवंत्यांक उरचे आमी स्वस्थ्यांक उरचे आमी आनंद जाग्यांक उरचे अशें हांव न्हू प्रायः आजी आमगेले जिवना भितर असले कश्टमय जालें तसलें वातावरण आमी पळयता आसाची आमी कितलेय प्रयत्न करया आमकां अनिवार्य जावंक डॉक्टरा कडेन वचचें प्रसंग येनो येता अशें हांव न्हू आमगेले आजादी बचाव आंदोलनाचे
मुख्य असते तसले राजीव दीक्षित त्यांनी केन्ना सांगता उरता आशिल्लीची मनुष्यानी सनसन कारणाक डॉक्टर कडेन वचूंक गे न्हू तिगेलें आरोग्य परिपूर्ण सुदारण करून घेवची जेन्नाशी बसकिंताची मनुष्यानी थोडेच उपचार घराक करून घेतलेली मनुष्य स्वस्थ जावन उरीत निरोगी जावन उरीत म्हणून अशें आमगे न्हू आमी तिंगे चिंतनेचे थोडे विशय पयलीं आयतर पळयले आमी आरोग्य आमगेले बरें जावन कशें उरलेली कितें करका सक्कणेपणे उशपान अमृतपान करका उदक ऊन कंगे न्हू ते उदक सावकाशी घोट घोट म्हळ्यार तोंडाचे लाला रसा बरोबर तें उदक पोट्टा वचका केन्ना लाला रसा बरोबर तें उदक पोट्टा वता तुंतू निमित्त वात पित्त कफ हे तिनीची समावस्थे भितर येता कारण ते लाला रस वात पित्त कफाक वेवस्थीत दवरता आमी आरोग्य उरूंक शकताची अशें हांव न्हू सक्कणे उठल तशीची तोंड घोंट घेवन नासतना उदक पियेंग न्हू नंतर दांत क्लीन करून घेवची की करून घेवता म्हणचे बद्दल चिंतने पयर सांगिल्ले जाल्यार दुसरा बीच एक चेरे चिंतने आज आमी अनिवार्यतः करचे पडटा आसा ज्ञानेश्वरी ते म्हळ्यार आज आमगेले आहार विहार पद्दती सुमूना अशें जावंक न्हू आमी केन्ना उदक पिवका केन्ना उदक पिवचें ना कशें उदक पिवका कशें उदक पिवचें ना हें कल्पना नाशिची मन आयलेशी उदक पिता आसाची मन आयटम उदक पिता आसाची हें चुकीचें आसा अशें हांवें न्हू राजीव दीक्षित प्रायः आयुर्वेद शास्त्र 100 वर्षां जेन्ना मनुश्य तो आतां आमगेले मुखार ना जाल्यार अद्भुत जालें तसं चिंतन करून घेवन ताणें आमकां अनेक इतले सुंदर जालें तसले वाटी दिलाची ते वाटी आमी स्वस्थ्यान उरचे खातीर मस्त उपयोगी जावन आसाची त्या बदल थोडे विशय तुमकां मुखार दवरचे आमी प्रयत्न करता आसाची सहज आमकां ताण जाता उरता ताण जालतना उदक पिवचें आमगे सकाळ उठलो स्वभाव पिवपाचें उदक ना म्हणचे अशें ना जाल्यार तें उदक पित्त आसतना कशें पिवका तें एक क्रम आसा सहजानूची आमी उदक पिवचें म्हळ्यार घाट 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 गंगेन उदक पितात न्ही आमी राबोंगेन उदक पितात न्ही आमी हे दोन्ही पद्दती चूक म्हणटा आयुर्वेदीक शास्त्र राजीव दीक्षित उदक कितें पिताचें आमी तेन्ना घट्ट घट्ट करून पिवचें न्ही उदक सावकाश तोंडाक घेवका सावकाश पोटाक सोडका डायरेक्ट ताळ्याक उदक हांगे न्हू घट्ट घट्ट करून पिवचें न्ही तें उदक पिता आसतना उदका बरोबर तोंडात लाला रस मिक्स जावन वचका तुंतू निमित्त आहारा भितर कसले व्यत्यय आसले बीची ते व्यत्यास ते कितें करता उदक लाला रसा बरोबर गेल्यार उदक सुमो करता आमगेलें आरोग्य स्वस्थ जावन दवरचें कारणीभूत जाता अशें उदक पितना एक सहज नियम एक याद धरून घेया ते म्हळ्यार केन्ना उदक पिया घट्ट घट्ट करून पिवचें न्ही उदक सावकाश पिवका उदक समाधानाचेर पिवका उदक घोंट घेवन न्हू पिवका म्हणून प्रायशः तेजे खातीर कितके आमगे म्हालगड लोकांनी एक गाडी केलेले कितलो को गुत्तास की गुतना तण्णीरನ್ನಾದರೂ कशा समकार गाडी गुत आसा तणीसी कुडी म्हणून तणीसी कुडी म्हणचे तरी आमकां दिसता कितें निवून पिवका निवून पिवपाक तें उदक कशें उरका होवन उरका म्हळ्यार मात निवून पिवका तण्णीरನ್ನಾದರೂ तणीसी कुडी म्हळ्यार अर्थ कितें म्हणजे आमगेले बुद्धिवंत लोक न्ही वे विचार केलो तेणी तण्णीरನ್ನಾದರೂ तणीसी कुडी म्हण सांगले री थंड उदक फ्रिज्जा दरिका थंड करका आनी पिवका म्हण तणीसी कुडी म्हण सांगलें न्ही अद्भुत बुद्धिवंत लोक समाज आमगेले आमगे समाज सांगतना उठलो का सांगता आसा तशें करून सुरकले तेंचो अर्थ तण्णीरನ್ನಾದರೂ तणीसी कुडी म्हण सांगले री थंड उदक कितें पिता ते बी सावकाश पिरे बऱ्या गडबडीन पिन्नाका गट्ट गट्ट करून पिन्नाका सावकाश पी म्हणून अशें हांवें न्हू उदक पिता आसतना एक नियम याद धरून घेवका तें उदक सावकाश पिवका आनी घोट भोवन घेवन सावकाश लाला रसा बरोबर पिवका
तुमचं निमित्त आरोग्य एक चैतन्य मेळटा वता, आरोग्य स्वस्थता वता. हे एक नियम शक्य जाल्यार पालन करचे प्रयत्न करया. पयलीं सांगिल्लें उदक येता आसा पित्त आसतना राबून पिवचें ना म्हणून. आजी आमकां टेबला बसून जेवची रूढ आयल्या काय तरी, तुग बसू जेन्ना आसली एक चिंतने आयले काय तरी प्राय आज आमकां राबून पिवची उदक सवय जावन गेला, अभ्यास जावन गेला. जाल्यार राबून पिवचे उदकाचे रिती न्हीत न्ही. जेन्ना तुमी राबून पिल्यार पोटाक अंताक डायरेक्ट तें उदक वता, त्रास करता, हर्निया तसले प्रॉब्लेम सुरवात येताची मनुश्य जिवना भितर. अशान उदक पित्त आसतना शक्यतो खुर्चीपणे बसून पिल्यार वेळ ना, राबून पिवचे मस्त चिवके. बेश्ट उदक पिवची पद्दत म्हण सांगल्यार उकडी बसून पिवचे. उकडी बस म्हण गुत आसता तुमकां, उकडी बसचे. आतां लोकांक कश्ट उकडी बसचे म्हण सांगल्यार, जाल्यार उकडी बसून तरी उदक पिल्यार तुमचे भितर मस्त परिणाम जाता वता जिवना भितर. बुद्धी शार्प येता वता, मन शांत येता वता, मस्त अहंकार कमी येता वता मनुष्य जिवना भितर. आरोग्य स्वस्थ येता वता. मस्त रिजन आसा ताका उकडी बसून पिले निमित्त. उकडी बसून उदक पिवचे अत्यंत व्यवस्थित ना वज्रासन घालून पिले बी ना. सेम ते उकडी बसून पिले तेच परिणाम वज्रासन घालून पिले बी जाता. जाल्यार वज्रासन घालचे उठलोकांक कल्पना उरना. उकडी बसून पिवयता उठलोकांनी उदक. हें बेश्ट पद्दती. ना जाल्यार मांडेकान बसून पिवयता, ना तेय बी जावत ना खुर्ची बसून पिया. जाल्यार राबून उदक सर्वथा पिनाकाचें. आज आमी सहजानाची पानां पिवचेक ज्यूस सेंटरार वताची, थंय खंय बसूं जाग उरता म्हाका, राबून पिवची. थंय तसलो निवार येता आसतरी घोट भरून सावकाश पिवची, रुडी कंगावचे प्रयत्न करया. गट्टी कटकन पिवची चिवकेची, राबून पिवची चिवकेची. अशांग न्हू, हे थोडे नियम खंय पालन करूं येता थंय पालन करचे प्रयत्न करया. तितून तुमचे बरेच परिणाम पडचे येता म्हणजे चिंतने तुमकां केन्नाशी उरतना. आनीक उदकाचे एक नियम आसा, उदक पिवचे एक नियम आसा. ते म्हळ्यार अनेक लोकांक एक भावन पडलो आसा, जेवण जाले नंतर एक लोट भरून ना एक चंब भरून उदक पिवका, आमी खाल्लो आहार समोजान जीर्ण जावका म्हण. अनेक लोक पिताचे पळयले आमी. जेवण जाले नंतर गटकन उदक पिवचे लोकांक थोडे पद्दत आसा. जाल्यार आयुर्वेद शास्त्र सांगता भोजनांते विषम वारी म्हणून. वारी म्हणल्यार उदक, भोजनांते म्हणजे जेवणा नंतर विषम उदक विष जाता म्हणून. जेवण जालें तक्षण कितें आमी उदक पिताची ते विशयान परिणाम करता खंय, शरीर वायट करता खंय, आमी खालाल कितें अन्न आसा तें पचन करूं दिवत ना खंय. हें सत्य आमकां गुतुरका. जेवण जालें तक्षणाची अनेक लोक रूड उरता मस्त उदक पिवचे. ते उदक पिवचे चुकी म्हणटा भोजनांते विषम वारी. तशें म्हणून उदक केन्ना पिवका, जेवण जालें जाल्यार 1 तास ना 1 काल तास सोडून घेवन आमी उदक पिवचें आडना, पावणे 1 तास सोडून घेवन. कनिश्ट म्हळ्यार 45 मिनट्स सोडकाची, 1 तास सोडलें बरें. तेन्ना उदक पिल्यार खालाल समूह जीर्ण जाता, आरोग्य स्वस्थ उरता. जेवण जालें तक्षण कितें उदक पिवचें आसा मस्त तें पिवचें ना. 1-2 कोण पिवचें आसा पिया, कुचकुचें तोंडा भितर घेवचें खातीर पिया, कांय तोंड ना. जाल्यार मस्त उदक पिवचें, लोटवण उदक पिवचें कितें आसा तें ना. स्वामीजी तशें म्हळ्यार मस्त ती केलां आसता कितें करता, ताक पिवयता तुमी, ताक पिवयता, लस्सी म्हणटाची तें पिवयता, खंयचे ज्यूस आसता ते ज्यूस पिवयता, कांय तोंड ना ताका. जाल्यार डायरेक्ट उदक पिवचें कितें आसा जेवण जालें तक्षण तें परिणाम करता, आरोग्य वायट करता. तक्षण आमी उदक पिवचें कितें आसा तुमचो निमित्त कितें जाता. राजे रिक्षीत बार छंदकान सांगता वता तेगेले चिंतने भितर. आमी जेवण जालें तक्षण कितें उदक पिताची तुमचो निमित्त आमी खाल्लो आहार कितें आसा पचित ना, जठराक न्ही शांत वता. ते शांत हेजे खातीर आमगेलो आहार खाल्लो पचित ना, ते पचित ना हेजे खातीर भितर खाल्लो कितें आहार आसा सावकाश वायटाचें सूर येता. ते केन्ना वायटाचें सूर येता तेन्ना तुमचो निमित्त गॅस्ट्रीक प्रॉब्लम स्टार्ट येता वता. तुमचो निमित्त गॅस स्टार्ट येता आपोआपची. आनी तुमचे भितर कितें वायलिश येता वता, खंयची वस्तू वायट येयल्या नंतर आपोआप वायलिश येता तुमचे भितर.
आमी खाल्लें पचन जावत नाशिची आहार तातूंत भितर वायलिश येता त्याची आदी डॉक्टर म्हणटा ताची कोलेस्ट्रॉल म्हण सांगेन म्हणटात न्ही कोलेस्ट्रॉल वाडलो तुगेलें म्हणून ताका कारण कितें आमी जेवण जालें तक्षण उदक पिवचें ते आमी खाल्लेलो आहार तातूंत पचीत ना ते थंय उरून वायट येता वायट जाल्ले वायलिश येता तुमचे भितर ते कोलेस्ट्रॉल जावंक गे न्हू आमच्या शरिराक मारक करता अशें जावंक गे न्हू कोलेस्ट्रॉल तरी जेन्नाशी उर कशी उरलेली जेवण जालें तक्षण कितें उदक पिवची पद्दत आसा ती आमी बंद करची पडटा ताक पिवचें अडना खंयचें दुसरें कितें तरी पिवका म्हणलें आसलें पानां कितें करूंक गे न्हू ना थोडें हुनून उदक करून पिवचें अडना थंड उदक अजिबात पिवचें ना तुमचे भितर तरेची फ्रिजा उदक आपणचें बी ना जेवण जालें नंतर अशें जावंक गे न्हू ही एक थोडे नियम याद दवरूंक घेया कितले आरोग्यवंतान उदीत की पळया तुमच्या जिवना भितर गॅस्ट्रीक प्रॉब्लम कमी जाता पित्त जावत ना कोलेस्ट्रॉल वाडत ना सहजान आज डॉक्टर लोक कोलेस्ट्रॉल म्हणटा ते सांगता आमकां तेलाची वस्तू आपली नाका म्हण चाल खाल काय तुका कोलेस्ट्रॉल जाल्लें म्हणून जाल्यार आज काल तिणें सांगचें एक अर्ध सत्य हय खंयचें तेल खाल्ल्यान कोलेस्ट्रॉल जाता ते एक विचारणी जाल तसले विशय आज आमी कितें रिफायंडिंग ऑयल म्हण घेवन येता पळया डबल रिफायंडिंग ट्रिपल रिफायंडिंग ऑयल म्हणून ते खाल्ले मागीर कोलेस्ट्रॉल येता याद उर तुमकां घाणांतून काडलें कितें तेल आसा रिफायंड केलें नाशिल्लें कसलें तेल आसा तें खाल्ल्यार कोलेस्ट्रॉल खंडीच्यान जावत ना याद उर तुमकां तें पचन जावन वता जाल्यार डॉक्टर आतां मुद्दाम आमकां तेची खा म्हणटाचे रिफायंडिंग ऑयल खा म्हणटाचे तेंचे आतां येवंक न्ही परत आमी तेंचे कडेन वचचें न्ही चूक म्हण न्ही प्रत्येक लोकांक वेवसाय जावपाचे नाका म्हणटना तिंगेले वेवसाय जावचे पयलीं आमगेले विरोध ना जाल्यार आमी स्वस्थ्यान उरका म्हणटा आमगे अपेक्षा तेची अशें आमगे न्हू रिफायंडिंग ऑयल कितें आसा पळया हें बीची कोलेस्ट्रॉल कारण जाता आनी उदक पिताय पळया आमी कितें जेवण जालें तक्षण तें बी कोलेस्ट्रॉल कारण जाता अशें जेवण जालें तक्षण कितें उदक पिवची पद्दत आसा तें थोडेच आमी बाजून दवरून घे न्हू उदक पिवचें आसलेली जेवण जाल्लें ಒಂದು काल तासा नंतर आमी उदक पिलें आमी खाल्लें कितें आहार आसा तें जीर्ण जाल्लें उरता तें जीर्ण जाल्लें आहार तरी उदक मेळ्ळें ते आहार करेक्ट जावन खंय खंय पावका तुमचे खंय अंश खंय खंय वचून पावका ते पावन आमी स्वस्थ्यान उरूं शकताची निरोगी जावन उरूं शकताची अशें हांव न्हू उदक पिवचे कितें नियम आसा पळया हें थोडे बदलावण करून घेया जेवण जालें तक्षण पिवचें न्ही जेवण जालें ಒಂದೂವರೆ तासा नंतर उदक पिवचें त्या जेवण जालें तक्षण पिवपाक म्हणलें आसलें 1-2 घंट कुचू करून घेवन तोंडा भितर आसलें कसलें एक काळ गिळो आसलें तें पोटा वचचे खातीर पिया कांय तोंड ना जाल्यार मस्त उदक पिवचें आरोग्याक हानिकर म्हणचे सत्य ते हिंतू निमित्त आमी कळून घेवं केला अशें आमगे न्हू उदक पिवचे कितें हे नियम आसा थोडे नियम आमी याद दवरून घेतलेली प्रायशः आमी आरोग्यवंत्यान आमी स्वस्थ्यान उरूं शकता अशें जावंक गे न्हू उदक पिवचे 3 नियम आतां आमी कळून घेतले म्हणजे ते म्हळ्यार सक्कणेपणे खाली पोटाक तोंडा भितर लाल रस आसतनाच तोंड घोंटी घेवचे पयलेची सावकाशी होवन राख सिप करून आमी पिवचे तुमचे निमित्त खाल्ले पयली दीस कितें खाल्लेलो आहार आसा ते संपूर्ण जीर्ण जाता गॅस्ट्रीक येवचें दिवत ना पित्त येवचें दिवत ना आरोग्य बरें जाता वता ताका उशपान अमृतपान म्हण नांव दुसरो उदक पिवचे नियम आमी उदक पित्त आसतना घट करून उदक पिवचें न्ही उदक पित्त आसतना शांत चित्ताचेर खंय तरी एक कण बसून घे न्हू शक्य जाल्यार उकडी बसून घे न्हू आमी उदक पिले निमित्त सावकाशी लाल रसा बरोबर उदक पिले निमित्त आरोग्य वृद्धी जाता वता जेवण जालें तक्षणाची उदक पिवची न्ही जेवण जालें 1 तास 1.5 तासा नंतर उदक पिवका तुमचे निमित्त आमगेलें आरोग्य स्वस्थ जाता वता हें चिंतन हें थोडेची जाता वता कितलें आरोग्य तंदुरस्त स्वस्थ जाता वता कितले मनाक एक शांत तसलें वातावरण येता वता म्हणचे बदल हें थोडे तुमगेले मुखार दवरचेक प्रयत्न करता आसा आमकां उदक म्हळ्यार कितें दिसता सहजानूची आमगेले ताण वचचे कशें तसलें एक वेवस्थे म्हण दिसता न्हय उदक एक औषधी ते कशी वापरका केन्ना वापरका कशी वापरले तें तुमी बरें जाता म्हणजे कळून घेतले न्ही उदकाकिंत अमृत आनी दुसरें खंयचें ना जिवना भितर आमकां उदका निमित्त जिवन तोरूं शकता आमी तसले शक्ती ते उदका भितर आसा जिवन चैतन्य तुमचे भितर आसा जाल्यार आजी आमी ते उदक पिवची पद्दती गुंतना आशिची ते उदक कशें कशें पिवंक न्हू आमगेलें आरोग्याचें आमी कितें वायट करून घेता आसाची
तुमचे वेळा थोडेच आम्ही एಚ್ಚरिकेन उरचे, अवेअरनेस घेवचे, थोडेच आम्ही जागृताय उरचे अनिवार्यता आमकां आसा. अशें हांव न्हू हे थोडेच उदकाचे कितें नियम आसा पालन करूं जाल्यार पालन करून पळया. हे 3 दीस भितर तुमकां कळून येता वता, तुमगेल्या आरोग्या भितर एक बदलावण दिसता वता. अनावश्यक असले गांठी दुखी, धंक येवचे, आलशीपण येवचे हे आपापीचे कमी येता वता. तुमी कमी जावन स्वस्थ्यावर तुमी जाता. अशें आमगे न्हू आमगेले कितें जी खाल्लेलो आहार आसा ते परिपूर्ण सुमू जीण जावं कशें उरलेली जेवण जालें तशी कितें उदक पिवचें आसा ते पद्दत आमी सोडका. जर तसली पिवपाची म्हण जाल्लो आसतली तीक लागून की कसके लागून तेन्ना पानकात वस्तू वस्तू की ताक पातळ करून पिवयत. कांय तोंड ना लस्सी म्हणटाचे आमी ते उट्टू घेतलेली प्रायशा तेका एक परिहार बी मेळटा, आरोग्य बी स्वस्थ उरूंक शकता. अशें न्हू उदकाचे कितें थोडे नियम आसा राजे दिवशी तेजे बद्दल मस्त डीपयान वता उलयता वता. कारण तेणें तितलो अध्ययन केला जाल्यार तितलो अध्ययन तुमकां अनिवार्य न्ही येता हांगा. तुमकां जे थोडे विशय मात्र अशें थोडेच हे एक तुमी पालन करता गेल्यार खंय की एक मस्त आमी आरोग्या भितर स्वस्थ उरूंक शकताची. सनसन कितें कायले येताची ते कायले ताणें मुक्त येवचे शकताची. आमगेले नाशिता माथे दूख येवचे, पोट्ट दूख येवचे, थंडी जावचे, कफ जावचे हें उठे सनसन कायले कितें आसाची हें उठ ऑटोमॅटीक कमी येता वताची. तितले एक निरोगी जाल्लें जीवन आमी यापन करूं शकताची. अशें न्हू उदकाचे कितें नियम आसा थोडे आमी पालन करया. पालन करून न्हू ते भगवंताच्या आशिर्वादाक आमी सगळो पात्र या. तसले चिंतने ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवो म्हणजे एक विशेश तसली मागणी हें सर्च करचें एक इश्ट आसा. बरें दिसता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेची चलता आसा. आज वरकीची अनेक लोक आयलेलीची गुरुवार आज अशा न्हू अनेक इतली पाद्यपुजा जाल्याची, अनेक इतली सेवे जाल्याची. अन्नदान, महाअन्नदान, पाद्यपुजा सेवे, सर्व सेवे, चातुर्मास्य एक संरक्षणा सेवे हे सगळे सेवे आज आमगेले अनेक भक्त लोकांना आज दिल्ले आसा. ते सगळे भक्त लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशिर्वाद उरो म्हणचे विशेष मागणी हें सगळें करचें इश्ट करता आसा. आज विशेष सांगे न्हू दैवज्ञ सेवा संघ बेळगांव येतनी, दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ बेळगावी, दैवज्ञ महिळा मंडळी बेळगाव येतनी आनी दैवज्ञ महिळा मंडळी उडपी येतनी, दैवज्ञ सुवर्णसिरी संघ शिवमोग्गा ಗೆಳೆಯರ ಬಳಗ येतनी मस्त लोक कुमटातनी आनी ಗೆಳೆಯರ मातृ ಬಳಗ कुमटातनी आज अनेक लोक गाडी करून येवंगे न्हू हे चातुर्मास्य भितर मस्त सेवेतीन दिल्लें आसा. ताचे भितर विशेष उडपीचे महिला मंडळी लोक सकाळी भजन बी करून गेल्याची न्ही. सांजे आमकां रोज आवतना वचकाची म्हणून सांगून अनिवार्य तरी करून गेल्याची. अशें न्हू दुसऱ्या गांवांत आनी खंयचे हे सगळे मंडळी लोक आयले आसाची ते सगळे लोकांची ज्ञानेश्वरी आशिर्वाद सदा सर्वदा उरून बरें जावं म्हणचे विशेष प्रार्थना करताची. हार्दिक धन्यवाद तांकां सांगचे इश्ट करता आसा. आज विशेष सांगे न्हू एक दिवसाचे संपूर्ण चातुर्मास्य सेवे आज हांगा 5 आमगेल्या आत्मीय लोकांनी दिल्लो आसा. 25,000चे व्हड सेवेचे सेवे आज 5 आत्मीय लोकां निमित्त हांगा चातुर्मास्य समितीक मेळ्ळे आसा. ते म्हळ्यार दैवज्ञ विद्या संस्थे दावणगेरे न्ही आमगेले शंकरण्णानी अध्यक्ष न्ही तेंगेले मुखांतर आज एक व्हड सेवे हांगा मेळ्ळे. ते एक बरें सहयोग तीन दिले. दैवज्ञ विद्या संस्थे बरें काम करता आसा जाल्यार विद्यार्थी लोकांची संख्या कमी आसा. समाजाची समस्थिती जाणता बरे तरेन प्रगती जाता आसा. मस्त रितीन अभिवृद्धी केल्लो आसा. प्रायशः अनेक विद्यार्थी लोकांक थंय वचका शिकका म्हण सांगचे अपेश चिंत दवरलो आसा. खंडितान तेंगेले विचार योग्य आसा. शिक्षण वेवस्थीत बरें करून केला म्हणपी विशय आमी आयकला. अशें आमगे न्हू प्रायशः बरें काम हे विद्या संस्थे करता आसा. प्रायशः 15-16 वर्सां पयलीं आमी आयलेले ते उद्घाटन करूंक जाल्यार आतां एक मस्त प्रगती आमगेन चलता आशिल्लें हे विद्या संस्थेक आमगेले मस्त चेडान वचका शिक्षण घेवका ते शास्वतीला आशिर्वादाक पात्र येवका म्हण सांगचे इश्ट करताच. प्रायशः आज एक व्हड सेवे आमगेले दैवज्ञ विद्या संस्थेचे सगळे पदाधिकारी लोकांक मेळून आज हांगा दिल्ले आसा. ते सगळे विद्या संस्थेचे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताचे. देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करच्याक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी श्रीयुत प्रशांत सदानंद कुर्डेकर दावणगेरे हिंनी आज एक व्हड सेवे 25,000चे व्हड सेवे दिल्लो आसा. साई भक्ती बी आहाय तिनी आनी मस्त सेवा कार्यात भाग घेता उरताची. विशेष जालें तसले साये बद्दल धार्मीक कार्या बद्दल मस्तीत तांकां आसक्ती. प्रायशः
नारायण सेवे म्हणजे सेवेची मस्तकण करता उरता की अन्नदान सेवे हें ಒಟ್ಟು काम करता आसाची तेंक बी मना भितर दिसलें हेच्या सेवे तरी सहयोग दिवका म्हणून अशें हांवें न्हू मागीर प्रशांत रणांनी विशेष सहकार्याचेर आज हें कार्यक्रमाक एक बरें सहयोग दिलो आसा अशें तिंका सगळे कुटुंब लोकांक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजेर प्रकाश गणपती रायकर दावणगेरे हिंनी श्रीत प्रकाश गणपती रायकर तिनी बी आज एक व्हड सेवा आज दिली आसा प्रकाशनाथ परचे उठलो आसाची आती बी ते हे बी सौजनी बी हे मस्त सेव तिनी हांगा करता उरताची आज तिनी बीच एक व्हड मन कंगे न्हू हे कार्यक्रमाक बरें एक सेव तिनी आजी मागीर प्रकाशनांनी तेंगे सगळे कुटुंब लोकांनी दिलो आसा अशें प्रकाशनाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्द धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना सगळे करत्याक इश्ट करता आसा तेजे बरोबरी दैवज्ञ प्रगती मंडली दावणगेरे हिंची बिची आज अनेक लोक हांगेराचे एक हें व्हड सेवे आज आमच्या चातुर्मास्य कमिटीक तेणी दिला आसा मस्त इतले बरें काम तिणी करता आसा म्हणून आयकलें बरें संघटने तिणी कळंक न्हू अनेक इतले समाज परिचालनाचें काम तिणी करता आसाची जाल्यार चातुर्मासेवीच सहयोग दिवका आमगेली एक सेव उरका म्हणजे एक प्रिती भावनेचेर आज दैवज्ञ प्रगती मंडली दावणगेरे हिंनी एक व्हड सेवे आज दिवंक हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा अशें न्हू जे प्रगती मंडळी सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद उरो म्हणजे प्रार्थना करताची अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज आमगेले दावणगेरेचे दैवज्ञ हितरक्षणा वेदिकेतन बी आज पादपूजा कार्यक्रम संपूर्ण दिवसाच्या चातुर्मास्य सेवा कार्यक्रम आज हांगा जालो आसा कारण फाल्यां एक तेंगे कार्यक्रम चलता आसा तेंगे वतीन चलचे कार्यक्रम ते पुराचे अशें आमगे न्हू आजीची कर्सोडची बरें फाल्यां जावत ना म्हणजे बदल आमगे सतीश अण्णा अध्यक्ष तुमचे आतां तेणी मुखार जावू आज सगळे पदाधिकारी लोकांचेरची सगळे लोकांक मेळून न्हू दैवत हितरक्षण वेदिकेचेर आज एक सुंदर तसले हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा प्रायशः मठा सेवा करका मठाचे कार्यक्रम करका म्हणजे बदलच निर्माण जाले तसले ते हितरक्षण वेदिके आमगूच आसा हितरक्षण वेदिकेचें कारण आमी प्रतिवर्षी येवका कार्यक्रम करका म्हणजे बदल एक उदात्त चिंतन कंगे न्हू हितरक्षण म्हणजे वेदिके कंगे न्हू आमगेले प्रशांत नेतृत्व भितरी ते संघ बरे तरेन काम करता आशिल्ले अशें हांगे न्हू तेमगेले मुखांत सुरवात केलेले आमगेले दैवज्ञ हितरक्षण मातृ वेदिके महिला वेदिके तेंगेले मुखांत सुरवात केले ते एक महिला संघटन बी उरका तेंगेले बरें काम जावं म्हणून फाल्यां तुमगे कार्यक्रम चलता आसता हितरक्षण वेदिके कार्यक्रम फाल्यां का परत 2 दीस चलता आसा अशें हांगे न्हू आज हितरक्षण वेदिकेचे तर्फेच आज एक व्हड सेवा जालो आसा अशें न्हू दैवज्ञ हितरक्षण वेदिकेचे सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता देवी आशिर्वाद म्हणजे विशेष प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी आज चातुर्मास्य संरक्षणा सेवे व्हड सेवे आज आमकां हांगा 3 आत्मीय लोकांनी दिल्लो आसा ते म्हण सांगलेली आमगेले बेळगांवचे अध्यक्ष तसले श्रीमती श्री छाया आनी श्री दयानंद गणपती नेतलकर बेळगांव हिंनी आज एक व्हड सेवे आश्चर्य दिसलें आमकां विचारले की तो ना स्वामीजी सहजानुची हांगा लोकांनी करूं जातकी पळया म्हण सांगले अशें न्हू दिल्ले म्हण सांगून एक प्रितीनी दयाणान सांगतना मस्त संतोश जाले आमगेले दयाणा समाजाचे अध्यक्ष बी हायचे न्ही मस्त बरें काम करता आसाची मस्त उत्साह युवक आनी व्हड तेंगेले बिजनेस आमी आतां तेंगेले बापाय गणपत मामा ना नेतलकर ना जाल्यार व्हड फॅक्टरी आसा तेंगेली 3 फॅक्टरी आसाची मस्त लोकां खातीर काम दिलें आसा मस्त लोकां जिवनाक बरें करता आसाची आनी व्हड दानी बी आहाय तिनी अशें हांवें न्हू दयाणाने आज बेळगांवांतून सगळे लोक आपोवन हाडले तेजे बरें एक व्हड सेवे आज एक तीन दिवंगी न्हू चातुर्मास्य कार्यक्रमाक मस्त सहयोग दिलो आसा अशा न्हू अत्यंत हृदयवंत तसले आनी समाजा भितर बरें काम करता तसले मागीर श्रीयुत दयाणाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करत्याक इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज ही एक संरक्षण सेवे दावणगेरीचेची मागीर शांता आईनी आज दिलो आसा प्रायशः तेंगे चेडे तसले श्रीयुत सुधीर जी वेर्णेकर आनी श्रीयुत राघवेंद्र जी वेर्णेकर हे दोग लोकांनी भावान मेळून न्हू आज आवय मुखांतर घेवन न्हू आज एक व्हड सेवे हांगा दिल्लो आसा प्रायशः तेंगेले एमावंट मस्त व्हड एमावंट सान एमावंट न्ही तेंगेले जाल्यार ते अन्नदाना खातीर दिले तिणी लास्ट दिवस चातुर्मास्याचे लास्ट दिवस अन्नदान जावका म्हणचे बदल केवळ 1 लाख रुपयात न्ही ते जास्ती व्हड एमावंट तिणी दिवंक न्हू हे एक व्हड सेवे आज तिणी हांगा 5 लाख रुपयाचे व्हड सेवे तिणी दिवंक न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक आमगेले सुधीर अण्णांनी आनी राघवेंद्र अण्णांनी बरें सहकार दिलो आसा अशें हांवें न्हू मागीर सुधीर अण्णाक राघवेंद्र अण्णाक हार्दिक धन्यवाद सांगता देवी आशिर्वाद सदा सर्वदा उरो
तेंगेर एक समाजाक कितें प्रीत विश्वास आसा त्या विशय खरा उमरो म्हणजे विशेष असले निवेदन करचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबर आज आनी एक चातुर्मास संरक्षण सेवे व्हड सेवे आज मागीर दावणगेरेची आत्मीय जाल तसले श्रीमती सुधा आनी श्री विनायक पी वेर्णेकर हिंनी बी आज हांगा दिल्लो आसा. हिंगेर प्रायशः विशेष सेवे फाल्यां दुर्गा दिप नमस्कारा निमित्त फाल्यांकच प्रसाद सेवे जेवणा सेवेचे पोराक दुर्गा दिप नमस्कार पोरा आसा पोराक तेंगेले एक 2.5 लाख रुपयाचे व्हड सेवे तिनी आमगेले विनायक अण्णांनी दिल्लो आसा. प्रायशः मागीर सुद्धा ही सभा उठलो गुत्तो आसा आमी त्याच्या तो मातसो मग दिवसा तेंगे सेवे येता तशिल्ले मस्त काम करता तशिल्ले देवा भितर मस्त भक्ती विनायकण बी तशीची तेंगेले दोनी चेड बी संजीव आनी राजीव बी तशीच बाब दोनी अण्ण बी तशीची जाल्यार एक विशेष तसले अभिमान समाजा बद्दल मठा बद्दल अशें तिनी बीच एक चातुर्मास्य कार्यक्रम निमित्त दुर्गा दिप नमस्कार दिवस आमगेले एक विशेष सेवे उरो म्हणचे बद्दल एक व्हड रुपाचे देणगी दिवंक न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा. अशें मागीर सुद्धा एक आनी विनायकणाक तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने सांगचे करता इश्ट करता आसा. आज मंगळचंडी कार्यक्रम जाले प्रायशः काल पर्यंत नवलोकीत हा लोक म्हण आशिल्ल्याची ते म्हळ्यार आमगे समाजाचे अनेक लोक लग्ना कार्यक्रमाक विळंब जाता आसा. लग्ना कार्यक्रमाक चेल्ल्याक चेल्ली मेळटना चेल्लीक चेल्लो मेळटना म्हणचे बद्दल थोडेच समस्या येता आसा म्हणचे बद्दल एक विशेष कार्यक्रम घांगतील ते चातुर्मास्य निमित्त घांगतिले तेका कारण प्रशांत अण्णा स्वामी जे कसले जे घाण दिवका म्हणजे एक विशेष आग्रह केलो तरी मंगलचंडी म्हळ्यार मंगलचंडीला आशिर्वाद दिवन मंगल कार्य जावका म्हणजे मंगलचंडी म्हण नांव तेका देवी भागवता भितर ते सुंदर जातलो मंत्र आसता मंगलचंडी मंत्र तेजे बरोबर विनायक शांती म्हळ्यार विघ्न कितें आसा तें दूर जावक म्हणचे बद्दल आनी आकर्शण जावक म्हणचे बद्दल बाणेशी होम हे तिनी मिक्स करून घेवन पयले आशिल्ले एकूय विचार आमगेले जाल्यार तेजी अमावंट 5,000 रुपया दवरला म्हणजे जाले थोडे व्हड आनी थोडे तांकां जास्त अनुकूल करून दिया म्हणचे बद्दल तिनी मिक्स करून घेवन ते आज कार्यक्रम करून दिले. प्रायशः 23 मागीर समाज बांधव लोक तुमचे भितर भाग घेवंक न्हू ते कार्यक्रम बरे छंदायन चलून दिले. अशा न्हू ते 23 लोकांले कितें भाग घेतिल्ले आसा ते सगळे लोकांकच ते देवीला अनुग्रह मेळ्ळो आनी तांकां सगळे मंगल कार्य जावन तांकां सगळे लोकांक बरें जावं म्हणचे हार्दिक प्रार्थना करता ती थिंग सगळे लोकांक देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थना करता इश्ट करता आसा. आज संध्याकाळा भितर सुंदर तसले कार्यक्रम आमी पळयले प्रति दिवसा प्रमाण मागीर आवय लोक ललिता सहस्रनाम आनी रामरक्षा स्तोत्र वाजोवंक घेवन भजन केले रे ते नंतर सुंदर तसले भजना कार्यक्रम चेल्ले वेदिके येवन बसूंक घेवन ते म्हळ्यार श्रीराम भजना मंडळी दावणगेरेचे मुखांतर आज श्रीमती गीतांजली जी रायकर आनी श्री विजया आनी श्री तंड हिंगेल निमित्त सुंदर तसले भजना कार्यक्रम प्रायशः चातुर्मास्य संबंधी आले तसले भजने गुरू संबंधी आले तसले भजने बरोवंक घेवन सुंदर कंठा भितर तिने गायन केलें आनी तेंगे तंडानी बी तशीच हार्मोनियम जावो ना तुमगेले तबला जावो कितले छंद जावन साथ दिले की प्रायशः खंय की एक सुंदर तसलें वातावरण बसलां एक म्हण दिसलें तसले सुंदर तसले भजना कार्यक्रम चलोवन दिले तसले मागीर गीतांजली आईक आनी विजय अण्णाक आनी तेंगे सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करताची करते सांजचेक इश्ट करता आसा. तेज नंतर 2 सुंदर असो कार्यक्रम पळयले आमी मागीर गंगावती आयले तसले मागीर 6 वयचे मागीर अक्का कुमारी दीपिका रेवणकर तिने एक सुंदर तसले भरतनाट्य कार्यक्रम करून घेवन ह्या कार्यक्रमाक एक शो खेळ्ळे आसा 6 वया भितर इतले प्रतिभा घेतिल्ले आसा अशें त्या अक्का बेची हार्दिक धन्यवाद सांगता आसा. तेज नंतर सुंदर तसले एक कार्यक्रम पळयले आमी म्हळ्यार भगवद्गीता प्रथम अध्याय मागीर कुमार आद्या आनंद शेठ मंची केरीची तिने यल्लापूरचे तिने आजी कुमारी की हे चेल्ली देवा म्हाका ना आश्चर्य दिसलें अडन इतले प्रखर जाले तसले अयो हांगा आसा मागीर अक्का धन्यवाद अक्का इतले सुंदर जाले तसले तिने गीता पठण केले एक अध्याय ते मस्त श्लोक आसा तुमचे भितर प्रथम अध्याय भितर तेले उच्चार क्लियर करून घेवन व्हड अक्षर व्हड सान अक्षर सान करून सुंदर जावन वर्णन करून घेवन तिने केलें पळोवन घेवन मस्त संतोश मागीर अशें कुमारी आद्याक बी हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता इश्ट करता आसा. फाल्याक बटोमा सांगले अशीची संध्याकाळा भितर आमगेले दैवज्ञ हितरक्षण वेदिके माचो मंडळ निमित्त फाल्याक उद्यापना कार्यक्रम मस्ती सदन चलता आशिल्ले उद्यापन करका म्हण सांगून प्रायशः 9 वर्सांक ते उद्यापन जावप म्हणटा देवी संकल्प अशें दिसता आसा आनी नवीन एक कितके रूप घेवप म्हण आसा अशें दिसता आसा देवाक अशें फाल्याक ते कार्यक्रम जातले. अशें फाल्यां संध्याकाळा भितर आमगेर आवय लोकां निमित्त पुष्पार्चना कार्यक्रम पोराक ललिता होम आनी
कुंकुमार्चन कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम आवय लोकांसाठी धरून घेतलं. म्हणजे आवय लोकांनी सुरुवातीला कार्यक्रम हे आवय लोक तरी करता असायचे. ते आवय लोकांक देवीला आशीर्वाद मिळेल का, आवय लोकांना मना संकल्प पूर्ण जाऊ का, आवय लोकांना केन्ना मना संकल्प लेखा तरी उरता हे एक सत्य आमकां गुत्त आसा केन्नाची. आवय लोकांनी विचार करचे कोणाक तरी मागीर घोवा बरें जावं का मागीर कुटुंब बरें जावं का म्हणून अशें आमगे न्हू तसले एक उदात चिंतने भितर हे ते कार्यक्रम चलता आसा. तेजे मांगल्य कार्यक्रम फाल्यां सुरवात येता आसा. अशें 3 घंट्याक 3:30 हांगा कलश स्थापन जातले. कलश स्थापन जाले नंतर 4:30 कुटुंब 4:30 ते 5:30 पर्यंत दिवसा प्रमाण तुम्ही सहस्रनाम वाचचे, रामरक्षा स्तोत्र वाचचे. त्यानंतर 5:30 नंतर पुष्पार्चने कार्यक्रम ते पुरुष लोकांना बी बसचे अवकाश असते का बसचे. कारण कितें म्हणल्यार रे तुमच्या निमित्त तिंक बी एक सौभाग्य मेळटा, अनुकूल जाता. अशें आमगे न्हू मात लोकांक जास्तीत जास्त संख्ये भितर येवं का, ते पुष्पार्चना कार्यक्रमा भितर भाग घेवं का, ते कशें कशें करता फाल्यां तीन उलयतले त्या बद्दल अजून आमकां ते पुरो आमी माहिती घेतलें ना. ते अशें न्हू पुष्पार्चना कार्यक्रम फाल्यां 5:30 सुरवात 7 भितर मुख जातले. त्यानंतर पुजी कंगे न्हू आमगेली पुजी आनी यथावत फाल्यां कार्यक्रम चलतले. अशें न्हू ते कार्यक्रमा बीची मागीर आवय लोकांनी सहकार दिवं का, पोरा बीच कुंकुमार्चना कार्यक्रम येवं का, पोरा थोडे जाले तितले बेगी 9:30 घंटे भितर तुमी हांगा येवन पावले रे ते सगळे कार्यक्रम कुंकुमार्चना कार्यक्रम कंगे न्हू. देवीले एक विशेष पुजा पळोवंक न्हू ते कितें समापन करचें आसा, उद्यापन करचें ते उद्यापन कार्यक्रमा भितर भाग घेवन देवीला आशीर्वाद घेवचे एक अवकाश मेळटा. अशें ते कार्यक्रम सगळे लोकांनीची मागीर आवय लोकांनी भाग घेवका म्हणचे निवेदन करचें इश्ट करता आसा. तेजे बरोबरी फाल्यां हेल्थ कॅम्प हांगा चलता आसा म्हणचे बद्दल पुनः आज आनी प्रशांत नेंगेन स्वामीजी तुमी होटलो का येवचें सांगता चॅकअप करचें वचचें सांगता म्हूण सांगेन आग्रह केले. आमी विचारलें कितें चितलो आग्रह करता आसाची ना स्वामीजी मस्ती ती मशीनरी घेवन येता आसाची बरें बरें चॅकअप जाता आसा फाल्यां ते बदल थोडे लोकांक कळून घेतले मस्त बरें आशिल्ले उपयोग घेतले बरें आशिल्ले आमगे लोकांनी म्हूण सांगेन. हांवें सांगलें कित्याक ना तुमी सांगले आराम आशिल्ल्या लोकांक कोणाक चॅकअप करता नाका ना आशिल्ल्या लोकांक मात चॅकअप करून घेवचें म्हूण सांगलें. सो म्हाका लोक येन्नाशी उरले री अशें न्हू थोडे आराम आशिल्ल्या लोकांनी बी चॅकअप करून घेतले बरें आशिल्लें न्ही कितें तरी जावचें आसलें री आतां कळटा आशिल्लें आरोग्यांक उरो बरें येता आशिल्लें म्हूण सांगेन. सांगतना खंय की खंय म्हण दिसलें आमगेली गुरू सांगता आशिल्लीची विदेश भितर एक पद्दत आसता ते पद्दत कितकें म्हणल्यार आतांची कितकी गुत्ता म्हाका मागीर घरून सांगली 20 वर्सां पयलीं 20-30 वर्सां पयलीं थंय डॉक्टराक आरोग्य बरें करता दुडू दिवच ना खंय विदेशा भितर डॉक्टराक आरोग्य बरें करता दुडू दिवच ना खंय आरोग्य बरें जावन उरचे करता दुडू दिता खंय म्हणल्यार रोग आनी पळोवन घेवका तेंगेले कितें कस्टमर्स आसाची तिंकां रोग आनी पळोवन घेवचें डॉक्टराचें काम थंय तिने सहजान दाखोवन आयलें पुरो तिने सांगता डॉक्टर तूं हें घे तूं आराम जावन उरता मुखार येवचें आसता लक्षण पयलें सांगूंक न्हू आराम तें दवरताची तेजे बदल दूड दिवचें तें विदेशा भितर उडोवची जाल्यार आमगेलें हांगा तशें न्ही रोग आयले नंतर दूड दिता रोग जास्ती करून आनी कडेन कमी करून घेवचे असली परिस्थिती जाल्यार वेची रोग येवचे पयलेच आमी गुण करून घेवचे अवकाश फाल्यां आसा म्हणजे मस्त टेस्टींग मशीन बी येता आसा खंय अशें सांगे न्हू जास्तीच लोकांनी तेजे उपयोग घेवका ते कॅम्प कितें जेवचे आसा दूर दूरतून येता आसाची बरें व्हडले एक मिशनांनी घेवन येता आसाची तेजे उपयोग उठलोवन घेतले प्रायशा आरोग्य समस्या मुद्दाम घेतले री तेंगेलें आरोग्य सुदारचेक तेंगेली एक सहाय घेवची जाता अशांचे कॅम्पाचे बी उपयोग आमगेले आवय लोकांक घेवं सगळे लोकांक समाज लोकांक घेवं अशी जावं फाल्यां सकाळीं 9 घंटेक सुरवात जाता तशी दिसता 9 घंटेच्यान 1 घंटे पर्यंत चलता ते आनी थोडे जास्त डिमांड उरले 1-1.5 घंटे पर्यंत जाता 1.5 घंटे पासून जातले तेजे उपयोग सगळे लोक घेवं अशी जावं म्हणजे एक विशेष मागणी करचेक हें संदर्भ करचेक इश्ट करता आसा अशें न्हू आज थोडे बेगीन मुक्षिल्ले आमी आशिर्वचन जाल्यार बीच हें नांव सांगचें कशें थोडे टायम घेतले जाल्यार बरो आनी मस्त दिवस ना आनी थोडे दिवस मात देवी कशें चलोवंक इतकी चलोवंक घेवं ओटीचेरी आमकां सगळे लोकांक बरें जावं का म्हणजे उद्देशाचेरीची हें चातन मातशें केल्लें ते उद्देश परिपूर्ण जावं आज जर कितें आमगेले अनेक आवय लोकांनी नैवेद्य करून हाडिल्लें आसा आश्चर्य दिसता तेणी चितलोटून नैवेद्य करून हाडटाची डब्बे करून हाडटाची ते ओटलोका पावयता देवी बी ते स्विकार करता म्हणजे असले खंय की मनुष्याला प्रिती कितलं काम करता आसा कितलं त्यागमय जीवन मनुष्य करता आसाची म्हणजे आश्चर्य दिसता आमी प्रितीक भोग मुख्य म्हण टाकून घेताची प्रितीक भोग मुख्य न्ही प्रितीक त्याग मुख्य कितलं त्याग करताची तितली प्रिती वाडता वता कितले भोग करताची तितले मनुष्य आयुष्य शिक्षण जाता वता अशें आमगे न्हू हें त्याग कितें भावना आसता तुमगेले अत्यंत अद्भुत अशें न्हू त्याग दियाल सगळ्या लोकांची ते मागीर ज्ञानेश्वर देवी बरें कर म्हणजे प्रार्थना करताची तिका धन्यवाद सांगताची आनी थोड्या वेळा तीर्थ दितलेची सगळे लोक लायनशी दिया तीर्थ घेया स्वामीजीला आशीर्वाद घेनो प्रसाद घेनो महाप्रसाद घेनो मुखार सगळे कार्यक्रमाक सहयोग दिया म्हणजे निवेदन करताची फाल्याचे पोराचे कार्यक्रम यशस्वी करून दिवचे खातीर सगळे लोक भाग घेया म्हणजे पुनः निवेदन करताची हे संदर्भाचेर मागीर
कथोपदेशकार्यक्रमांक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायणस्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.